नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरात यंदाही होळीचा सण अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येवल्यातील गल्लीबोळात काल रात्री होलिका दहनाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। शहरातील फतेपुरुष नाका, डीजे रोड आणि टिळक मैदान परिसरात सायंकाळपासूनच नागरिकांची लगबग पाहायला मिळत होती। बालाजी गल्ली, पाटीलवाडा, थिएटर रोड आणि काळा मारुती या भागात वर्षानुवर्षांची परंपरा जपत विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात आले। यावेळी केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक सलोख्याचे दर्शनही घडले। शहरातील विविध भागात सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांना शुभेच्छा दिल्या। ठिकठिकाणी पारंपरिक गाणी आणि वाद्यांच्या गजरात होळी रे होळी पुरणाची पोळीचा जयघोष करण्यात आला। वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा हा सण येवलेकरांनी एकजुटीने साजरा केला असून संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव आहे। विशेष करून आमच्या ह्या गल्लीतले किंवा येवल्या शहरातले सगळेच जण उत्सवप्रेमी आहेत। त्याप्रमाणे आमच्या ह्या बालाजी मित्रमंडळातर्फे अनेक वर्षापासून बालाजी मंदिरापुढे होळी होते आणि मागच्या पिढीने ते होळी चालवीत आले। आता यंदा गेल्या काही वर्षापासून इथली तरुणही तोच पूर्वीच्या होळीचा परंपरा आता पुढे चालवित आहे। होळीचा उत्सव फार श्रीकृष्णाच्या वेळेपासून चालू आहे। श्रीकृष्णाचा मामा आपले कंस मामा त्यांनी कृष्णाला मारण्याकरता तिचा दुष्ट हेतू ओळखल्यानंतर कृष्णाने आणि गावातल्या लोकांनी तिला पकडलं आणि गावाच्या बाहेर जाऊन तिची होळी केली। तेव्हापासून होळी प्रथा सुरू झाली। यामागचा उद्देश एक तिला जाळलं याचा अर्थ वाईट विचार ज्यांच्या कोणाच्या मनात येतील त्यांना असंच नष्ट केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू। तीच परंपरा आज असं चालू आहे। आणि एक खरं म्हणजे होळी पेटवायचा आम्ही दुसऱ्या एका होळी पेटल्यानंतर तिचा विस्तो आम्ही इथं आणतो आणि वाजत गाजत मिरीत तो विस्तो इथं आणतो, त्याच्याने आम्ही होळी पेटवतो। आणि या परिसरातल्या महिला थोड्या वेळाने येतील, होळी पेटली की त्याची पूजा करतील, त्याला प्रदक्षिणा घालतील आणि ही होळी रात्री 11-12 वाजेपर्यंत लेडीज महिला येत असतात आणि ते पूजा करीत असतात। आणि त्यांना प्रसाद म्हणून आम्ही गाठी म्हणून त्यांना आम्ही एक प्रसादही वाटत असतो। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तरुणही याच्यात सहभागी झाले असते आणि ही अशीच परंपरा पुढे चालू राहिल्या शंकाने होळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। येवले शहरातील डीजी रोड येथील ही नव भारत मित्र मंडळाची पारंपरिक होळी आहे। हिला 250 वर्षांची परंपरा आहे। ही जुन्या लोकांनी चालू केली होती। ती होळीला पेटल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत सतत चालू राहायची, पण पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून ती 5 दिवस रंगपंचमीपर्यंत कंटिन्यू चालू असते। आणि तसेच इथे पारंपरिक रंगाचे सामने दर रंगपंचमीला होत असतात। पहिला सामना टिळक मैदान येथे होतो, दुसरा सामना डीजी रोड येथे होतो। नव भारत मित्र मंडळातर्फे त्याचं इकडे आयोजन केलं जातं।